स्वतः माजी सैनिक आहे, त्यामुळे सर्वप्रथम भारत देशाला वंदन करून एक छोटी राव रामन पाटील पाठक, राव रामन पाटिल पाठक वर्मा शर्मा सिंह शहा, अलग अलग हमसे बोली यहाँ, फिर भी है एक ही पहचान, जग में सुंदर भारत देश महान, चलो बढ़ाए उसकी शान, चलो बढ़ाए उसकी शान। नामदेव हुलेंनी पुण्यावरून आले, कवितेचा शीर्षक आहे ती कशी येते। तर बंधने का ती कशी येते। माझा 20 वर्षाचा मुंबई पुणा प्रवास होता, तर गाडीमध्ये अनेक गप्पा कविता चालायच्या, तर मी त्यामध्ये सहभागी व्हायचा। तर बरोबरची मंडळी म्हणायची तुम्ही कविता करता, तर त्या कविता सुचतात कशा। तर त्याच्यावरती एकदा मी त्यांना हे सांगितलं, ती कशी येते। प्रश्न अवघड, उत्तर मात्र सोपं। तिचं येणं काही निश्चित नसते, कधीही येते। तिची येण्याची वेळ नाही, तिचा येण्याचा काळही नाही। मध्यरात्री, पहाटेला, अरुणोदय समयी सूर्याची कोवळी किरणे घेऊन, भर दुपारी उन्हात सूर्य कललेला असताना, सायंकाळच्या वाटेवर दिवा लावणीला, मखमली मौशांच्या श्वासात आणि विरहाच्या गलतेत कधी येते ती, अगदी सहज कधी येते। कुठून येते। अंधाराच्या भयातून लक्ष प्रकाशाच्या जन्मघाटात घोर समयी आंगडाई देत, नवरवी किरणांच्या स्वागताला उभी असते ती। उन्हाने काळ्या किक्त झालेल्या ढेकळातून, उन्हाने काळ्या किक्त झालेल्या ढेकळातून, राखलेल्या श्रमिकांच्या देहातून, नदी नाल्यातून, वेळूच्या बनातून, प्रियशीच्या मनातून, अथांग सागरातून, विराच्या दरीतून, विराच्या रणातून, धगधगत्या सरणातून, आनंदाच्या प्रसंगी, सुखाच्या वाटेने आणि बिकट परिस्थितीत दुःखाच्या हिंदोळ्यावर कुठून येईल हे सांगणे फार कठीण। कशी असते मंद वाऱ्याचे झुळूक, प्रेम रसाची मल्लकानी, आईचा आशीर्वाद, बापाची निष्ठा, बहीण भावाच्या लाडात कर्तव्याची रागिणी, समानतेचा वारू, काश्मीरची गुलाबे, उत्तुंग पहाड खळखळणारी सरिता, ज्ञानातून बाहेर आलेली तलवार, मानवतेच्या घोड्यावरती स्वार, भवानी लक्ष्मी सरस्वतीच्या रूपात दिसते ती, अशी असते ती, अगदी सांगू शकत नाही, पण अशीच जणू भासते। तिचे स्वागत, क्षणभर स्वागतास विलंब, तिच्या रागास निमंत्रण। कविता सुचल्यानंतर आपण विलंब करू शकत नाही, त्याच वेळी कुणाची सूचना घ्यावी लागते। अन्यथा क्षणभर स्वागतास विलंब, तिच्या रागास निमंत्रण। तुम्ही कोणत्या कामात आहात याचे तिला काही देणे घेणे नाही, तिचे स्वागत महत्वाचे। तिला दृष्टी आड करणे परवडणारे मुळीच नसते, नुकसान फार मोठे असते। तिला तिच्या कलेने घेऊन, तिच्या मनाची विचारपूस, तिच्या कल्पकतेची पूस, तिच्या चेहऱ्यावरचे भाव, तिच्या शरीराच्या हालचाली, तिच्या अंतर्मनाची बोली, तिच्या गाली असलेली खळी, ओठांच्या पंखडीत अडकलेली, श्वासात फडफडलेली शब्दवेदी, एकदा का तुमच्या मिठीत आली म्हणजे ती तुमची अगदी तुमची झाली। एकदा ती तुमची झाल्यावर धरतीचे आकाशाला आलिंगन, आनंदाने भरून येते मन, वाटते कधीच न सरावा तो क्षण, अवघा असावा नव उत्पत्तीचा प्रण। असेली भाषा लागली, स्मितहास्याने गुंजली, सौंदर्याचे रूप साजेली, मनी चैतन्याची भरारी,
अस्मिता शेटली तर नैनी लाल, अस्मिता शेटली तर नैनी लाल, क्रोधाचा कळस विस्कटलेले पान, रागिनी तयार हाती घेऊन तलवार आणि भाग. प्रेमात उमटतात चंद्ररंग, शहारुणी येते अंग अंग, सप्त सुरांचा उदळीत रंग, नाचतो प्रेमी रंगी नटरंग. किती सांगावे तिचे गुण, किती सांगावे तिचे गुण, स्वागत तिचे करुणी नमन. अनेक तिच्या अंगी अवगुण, अनेक तिच्या अंगी अवगुण, तरी माझी कविता सगुण, तरी माझी कविता सगुण.